काय ग माझ्या मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? आज तुमच्यात जरी नसले मी, तुमची आठवण येते क्षणोक्षणी. कोणाकडे करायचा हट्ट आणि तोही कोणासाठी? कसली रंगवायची स्वप्न घेऊन कोरी पाटी. अग अनाथ आहे ना मी, अग अनाथ आहे ना मी. आयात असते माझे आई बाबा, तर माझ्याही मृत्यूचा आक्रोश समाजापर्यंत पोहोचले असते. खूप शिकायचं होतं मला, शिकून मोठं व्हायचं. स्वप्नच राहील. खूप शिकायचं होतं मला, शिकून मोठं व्हायचं होतं मला. स्वप्नच राहील. पण सांगा ना सर, मला दवाखान्यात का नेलं नाही? पण सांगा ना सर, मला दवाखान्यात का नेलं नाही? मी जग सोडून गेले आधी, मी जग सोडून गेले आधी. पण प्रत्येकालाच इथे यायचे आहे ना, कधी ना कधी. मी जग सोडून गेले आधी, पण प्रत्येकालाच इथे यायचे आहे कधी ना कधी. तेव्हा सुद्धा सर, मी हेच विचारणार तुम्हाला, मला दवाखान्यात का नेलं नाही? मला दवाखान्यात का नेलं नाही? 5वीला पुजलेली गरिबी होती, 5वीला पुजलेली गरिबी होती. मैत्रिणींनो, तुमच्या सोबत असताना मी माझे दुःख विसरत होती. मैत्रिणींनो, तुमच्या सोबत असताना मी माझे दुःख विसरत होती. विपरीत परिस्थितीतही शिकण्याचा संघर्ष माझा चालू होता. विपरीत परिस्थितीतही शिकण्याचा संघर्ष माझा चालू होता. वेळीच उपचार मिळाले असते ना सर, तर जीव माझा वाचला असता. सर, सांगा ना मला दवाखान्यात का नेलं नाही? सर, सांगा ना मला दवाखान्यात का नेलं नाही? सर, सांगा ना मला दवाखान्यात का नेलं नाही? विद्यार्थ्यांनी एकत्रित मिळून हा कॅन्डल मार्च काढला. काय नेमका प्रकार आहे, काय नेमकी मागणी? त्या शाळेवर आणण्यात आलेल्या मुलीसाठी, सर्व मुलीला आणण्यासाठी आम्ही सर्व मिळून कॉलेजची व शाळेची त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी आज आम्ही इकडे आलो आहे. कॅन्डल मार्चचं आम्ही आयोजन केलेलं आहे. जे शाळेचे मुलीवर ते झालं, शाळेत काय झालं, जेव्हा ती मुलगी खेळत होती खेळताना तिला लागलं, आणि लागल्यावर तेव्हा ग्राउंडवर कुठलाही सर वगैरे नव्हतं, आणि त्यामुळे तिला दवाखान्यात लवकर नेलेलं नाही. त्या कारण तिला मृत्यू झाला. त्यामुळे शाळेच्या निरीक्षणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे आम्ही सर्व पोरं आज इकडे अशी एकसाथ आलेलो आहे आणि कॅन्डल मार्चचं आयोजन केलं. काय तुमची मागणी काय? की त्या मुलीला न्याय मिळावा. न्याय म्हणजे काय? गुन्हा दाखवावा. जे शिक्षक होती वगैरे ज्यांनी काळजी घेतली नाही त्यांना फक्त शिक्षा भेटावी, एवढीच आमची. मला काय झालं, सगळ्यांनी मिळून हा कॅन्डल मार्च काढला, नेमकं काय प्रकार, काय मागण्या काय तुमच्या? अर्चना देशमुख नावाची एक मुलगी होती, जी कन्या शाळेमध्ये शिकत होती. ग्राउंडवरती खेळताना तिला इंजुरी झाली आणि शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे आज तिचा मृत्यू झाला. तिला वेळेवर दवाखान्यात नेण्यात आले आणि त्याचसाठी आम्ही आज हे सगळे लोक तिचा न्यायासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि एकसाथ येऊन तिला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आमची मागणी अशी आहे की तिला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि ज्या शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे ही गोष्ट झालेली आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. ओके, साधारण हा प्रकार घडून किती दिवस झाले? 15 दिवस झाले हा प्रकार घडून, तरी पण त्याच्यावरती काही ॲक्शन अजून घेण्यात आलेली नाही. आज आपल्या सातारामध्ये ज्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, या ठिकाणातील कन्या शाळा, या ठिकाणी ज्या गुरूंकडून आपण समाजातले आदर्श आपण घडत असतो, या गुरूंकडून आज एक अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे. आज एक अनाथ मुलगी, जिला आई वडील नाहीत, ती मुलगी आज या निष्काळजी शाळा प्रशासनाचा बळी ठरलेली आहे. यामध्ये त्या मुलीचा जीव गेलेला नाही, कारण की तिला उपचाराला घेऊन गेलेले नाही. आणि आज अशी वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे की या प्रश्नांचे अनेक अनुत्तरित असे प्रश्न पडलेले आहेत, आणि याला जिल्हा प्रशासन, शाळा प्रशासन, पोलीस प्रशासन कुठंतरी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आज कन्या शाळा ही फक्त मुलींची शाळा आहे. या ठिकाणी फक्त मुली शिकतात. आज त्यांच्या सुरक्षेबद्दल फार मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आज अनेक पालकांची अपत्य या शाळेत आहेत. आज आपण शाळेच्या टायमामध्ये त्यांच्या
ताब्यात आपली मुलं देतो, पण आज यांच्यावर शंका घेण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहिलेला नाही. तरी आज आम्ही हा पूर्ण युवक वर्ग आहे आणि यांच्या माध्यमातून अक्षदा देशमुख हिला न्याय मिळवायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच पद्धतीत आज आम्ही पोलीस प्रशासन, शाळा प्रशासन, शिक्षण विभाग यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि अक्षदा देशमुख हिला भावपूर्ण श्रद्धांजली आज आम्ही सगळेजण एक मेणबत्तीच्या माध्यमातून इथं वाहणार आहोत. तरी आपण मीडिया हा घटनेचा चौथा स्तंभ आहे, तरी आपण सुद्धा या प्रकरणी आवाज उठवा अशी सर्वांना मी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.